बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. हायकोर्ट लिपिक परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. अभिजित दिपकेंचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय. आठवडाभरात पुन्हा परीक्षा घेण्याची मागणीही केली आहे. फेरपरीक्षा न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारणार असा इशारा देण्यात आलाय. परीक्षा पुन्हा घ्यावी, परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घ्यावी, ब्लॅकलिस्टेड परीक्षा केंद्रांवर पुन्हा परीक्षा घेऊ नये, परीक्षा खासगी एजन्सीमार्फत न घेता हायकोर्टानं स्वतः घ्यावी, या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या. ज्या कंपनीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचा आरोप आहे त्या कंपनीवर कारवाई करण्यात यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी. एका आठवड्यात या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा अभिजित दिपके आणि विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे हायकोर्ट लिपिक पदासाठी जी परीक्षा होती त्यामध्ये मोठा गोंधळ झाला. यावरून अभिजित दिपकेंनी आंदोलन पुकारलं. जे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आलेलं आहे. या परीक्षेसाठी 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. सगळ्या स्टुडंट्सने मिळून असं ठरवलेलं आहे की 1 आठवडा देत आहेत रिक्वेस्ट अल्टिमेटम. 1 आठवडा, एका आठवड्यात जर री एक्झामिनेशन वर काही निर्णय नाही आला किंवा ज्या बाकीच्या डिमांड्स केल्या होत्या की ऑफलाईन एक्झाम जी झाली पाहिजे, दुसरे जे सेंटर्स आहेत ते ब्लॅकलिस्ट झाले पाहिजे जितके गडबडीचे सेंटर्स आहेत, आणि ज्या कंपनीला टेंडर दिला होता सर्व्हरचा त्या कंपनीच्या अगेन्स्ट ऍक्शन जर नाही घेण्यात आलं, एका आठवड्यात जर याच्यावर काही स्टेप घेताना दिसले नाही तर हे जेवढे स्टुडंट्स आहे ते पूर्ण राज्यव्यापी आंदोलन करतील. आणि वैयक्तिक सेंटरचं मर्यादा न ठेवता पूर्ण जिल्ह्यात जेवढे एक्झाम सेंटर होते त्या सर्व एक्झाम सेंटरवर ही धांदली उडालेली आहे. सर्वच एक्झाम सेंटरवर गैरप्रकार घडलेले आहेत. तर माननीय कोर्टाने जे रिस्पेक्टेड ऑनरेबल कोर्ट जे म्हणतो त्याचा विश्वास आणखी जर स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष घालून त्यावर आम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह बातमी द्यायला पाहिजे. वर्षानुवर्ष ह्या परीक्षेसाठी प्रयत्न करतात. 2-2 वर्षानंतर ही ऍड येते. 8-8 महिने परीक्षा अभ्यास करून प्रॅक्टिस करून आज या 10 मिनिटासाठी, या 10 मिनिटाच्या नोकरीसाठी इतके प्रयत्न केले आणि ह्या 10 मिनिटात जो खेळ उडालाय त्यात सगळेजण हादरून गेलेत. ह्या परीक्षेकडून आम्हाला खूप 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 अपेक्षा होत्या, पण वाटलं नव्हतं की हे ऑन द स्पॉट आम्हाला असं कळालं की स्क्रीन टू स्क्रीन झालीये, जे नको व्हायला पाहिजे होतं.